हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजेच सॉम हा सब्जेक्ट. तर बाळांनो या सब्जेक्टमध्ये आपला पूर्ण सिलेबस ऑलरेडी कव्हर झालेला आहे. यामध्ये आता सेकंड युनिट टेस्ट आता आलेली आहे. सेकंड युनिट टेस्ट मध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ते थोडेसे तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे. मग चला बाळांनो पाहूयात VIMP क्वेश्चन फॉर युनिट टेस्ट नंबर 2. बरं, पाहायला गेलं तर युनिट टेस्ट 2 साठी सिलेबस आहे. युनिट टेस्ट 2 साठी सिलेबस यांनी सांगितलेला आहे युनिट नंबर 3, 4 आणि 5. तिसरं, चौथं आणि पाचवं हे 3 युनिट त्यांनी या सिलेबसला सांगितलेला आहे कॉलेजने फॉर युनिट टेस्ट नंबर 2. मग चला या 3 युनिट मधले जी थेरीचा पार्ट आहे तो आपण पाहूयात. प्रॉब्लेम कोणते इम्पॉर्टंट आहेत, कुठले आले तर काय सोडवायचे, कुठले ऑरला टाकता येतील, थोडंसं याबद्दल डिस्कशन करू. प्रथम घ्या युनिट नंबर 3. युनिट नंबर 3. तर तो युनिट नंबर 3 जो आहे ना तो तुमचा SFD आणि BMD ड्रॉ करण्याचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला SFD BMD ड्रॉ करायला लावतात. याच्यामध्ये जर पाहिलं ना तर थेरीच्या पार्ट मध्ये काय येतं बघा, बीम अँड इट्स टाइप्स. बीम आणि बीमचे टाइप विचारल्या जातात थेरीला. खूप वेळा विचारलेले फायनल एक्झामला सुद्धा. बीम आणि बीमचे टाइप नक्की करून जा. त्यानंतर टाइप्स ऑफ सपोर्ट, सपोर्टचे टाइप्स, टाइप्स ऑफ सपोर्ट, टाइप्स ऑफ सपोर्ट्स. बीमला जे सपोर्ट प्रोव्हाइड केलेले असतात ना त्या सपोर्टचे टाइप्स तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. बीमचे टाइप्स जर पाहिलेत, कॅन्टिलिव्हर बीम, फिक्स बीम, सिम्प्लाय सपोर्टेड बीम, ओव्हरहँग बीम वगैरे वगैरे, कंटिन्युअस बीम वगैरे, कुठल्याही 4 तरी टाइप लिहिता आले पाहिजे बीमची डेफिनेशन लिहून. ज्यावेळी तुम्ही टाइप्स लिहिणार आहे तेव्हा फिगर सुद्धा ड्रॉ करा. त्यानंतर टाइप्स ऑफ सपोर्ट मध्ये रोलर सपोर्टेड, रोलर सपोर्ट आहे, हिंज सपोर्ट आहे, फिक्स सपोर्ट आहे, सिंपल सपोर्ट आहे. तर हे सगळे सपोर्ट तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. फिगर काढत चला त्याची. त्यानंतर विचारतात टाइप्स ऑफ लोड. टाइप्स ऑफ लोड. लोड हे 2 प्रकारचे आहेत. बीमवर ऍक्च्युअली 3 वेगवेगळ्या प्रकारचे लोड येतात, पण आपल्याला सिलेबसला 2 प्रकारचे लोड आहे. एक असतो एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेला कॉन्सन्ट्रेटेड लोड किंवा पॉइंट लोड. पॉइंट लोडची डेफिनेशन करून जा. त्यानंतर ऑल ओव्हर UDL असतो, जो आहे ना काही भागामध्ये स्प्रेड झालेला असतो. मग UDL म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. अशा टाइप्स ऑफ लोडची डेफिनेशन लिहायची आणि त्यानंतर त्याची डायग्राम खाली काढायची. जमेल एवढं. त्यानंतर ना तुम्हाला काही डेफिनेशन करायचे, 2 डेफिनेशन. एक डेफिनेशन आहे SFD ची, एक डेफिनेशन आहे बेंडिंग मोमेंटची. लक्षात ठेवा डायग्रामच्या ऐवजी, डायग्रामची डेफिनेशन तर जमते एवढं काही नाही, शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंटची डेफिनेशन करून जा. शियर फोर्सची डेफिनेशन आणि बेंडिंग मोमेंटची जी डेफिनेशन आहे या दोघांची डेफिनेशन त्या ठिकाणी तुम्हाला येण्याची शक्यता आहे. त्यानंतर थेरीमध्ये पाहिलं अजून एक पॉइंट आहे, पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आणि पॉइंट ऑफ कॉन्ट्राशियर. पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आणि पॉइंट ऑफ कॉन्ट्राशियर याची पण डेफिनेशन एक्झामला येते. हे फायनल एक्झामच्या दृष्टीने सुद्धा फार महत्वाचं आहे. पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर तो असतो जिथं बेंडिंग मोमेंट 0 होतं. द पॉइंट ॲट विच द बेंडिंग मोमेंट इज 0 इज कॉल्ड ॲज पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. किंवा ज्या ठिकाणी बेंडिंग मोमेंट डायग्राम पॉझिटिव्हची निगेटिव्ह किंवा निगेटिव्हची पॉझिटिव्ह होते त्या ठिकाणी पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर येतो. पॉइंट ऑफ कॉन्ट्राशियर हा शियर फोर्स डायग्राम मध्ये असतो. ज्या ठिकाणी शियर फोर्स डायग्राम मध्ये व्हॅल्यू पॉझिटिव्हची निगेटिव्ह किंवा निगेटिव्हची पॉझिटिव्ह होते त्याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्ट्राशियर, म्हणजे पॉइंट ऑफ 0 शियर फोर्स. याला म्हणता येईल पॉइंट ऑफ 0 बेंडिंग मोमेंट. असं लिहायचं. फिगर काढली तर बेटर. काय डाऊट आहे या थेरीमध्ये बघा बरं. मी पूर्ण युनिट 3 ची थेरी सांगितलेली तुम्हाला. बरं, आता याच्या प्रॉब्लेम्स बद्दल थोडं बोलूया. प्रॉब्लेम्स बद्दल बोलायचं झालं तर असं असतं बाळांनो की 3 प्रकारचे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला. पहिल्यांदा कॅन्टिलिव्हर बीम आहे, दुसऱ्यांदा सिम्प्लाय सपोर्टेड बीम आहे, सिम्प्लाय सपोर्टेड बीम, आणि थर्ड वाला आहे
कॅन्टिलिव्हर बीम, कॅन्टिलिव्हर बीम, सॉरी ओव्हरहँग आहे, सॉरी पुन्हा लिहिलं मी तेच, ओव्हरहँग बीम. तर खरं सांगू, ओव्हरहँग बीमचे प्रॉब्लेम फार कमी आहेत आणि सिम्प्लाय सपोर्टेड बीमचे त्याच्यापेक्षा थोडे जास्त आणि कॅन्टिलिव्हर बीमचे सर्वात जास्त. कॅन्टिलिव्हर बीमचे प्रॉब्लेम आता 3 पैकी कुठले पण 2 प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे. तर ज्यावेळी 2 प्रॉब्लेम येतील, पहिले 2 कॅन्टिलिव्हर आणि सिम्प्लाय सपोर्टेड, तर माझं म्हणणं आहे जर वॉरला जात असेल तर सिम्प्लाय सपोर्टेड वॉरला जाऊ द्या, कॅन्टिलिव्हर बीमचा प्रॉब्लेम सोडवा. का? एक तर कॅन्टिलिव्हर बीम मध्ये फक्त एकच रिॲक्शन असते आरे, बरोबर ना. कॅन्टिलिव्हर बीम असा दिसतो, इथं एकच रिॲक्शन येते फक्त. आता रिॲक्शन एक आल्यामुळे कॅल्क्युलेशन कमी होतात. पहिल्या स्टेपला रिॲक्शन काढून घ्यायची बरं का, समेशन ऑफ एफवाय वापरून. सेकंड स्टेजला तुम्हाला काढायचंय शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. शिअर फोर्स कॅल्क्युलेशनला एफवायच्या उलटे साइन कन्व्हेन्शन घ्यायचे विसरू नका. बरं, आता त्या ठिकाणी शिअर फोर्स डायग्राम काढायची आहे. बरं, त्यानंतर बेंडिंग मोमेंट डायग्राम काढताना तुम्ही अँटी क्लॉकवाईज घेणार पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज घेणार निगेटिव्ह, ठीक आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन केले का तुम्हाला एसएफडी बीएमडी ड्रॉ करता येणार आहे. दुसरं एक कारण, कॅन्टिलिव्हर बीमचे प्रॉब्लेम सोडवण्याचं दुसरं कारण असं आहे, याच्यात पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर येत नाही, पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर पण येत नाही, याच्यात काहीच येत नाही. म्हणून कॅन्टिलिव्हर बीमचा प्रॉब्लेम सगळ्यात छोटा आणि मस्त असतो. फक्त याच्यावर मोमेंट नाही आलं पाहिजे. जर मोमेंट आलं तर असं होऊ शकतं, मोमेंट जर आलं, मोमेंट कसं येतंय बघा, असं येतं. असं जर मोमेंट आलं तर त्या मोमेंटचं कॅल्क्युलेशन पहिल्या स्टेपमध्ये रिॲक्शन काढायला घ्यायचं नाही. दुसऱ्या स्टेप शिअर फोर्स कॅल्क्युलेशन मध्ये मोमेंटचं कॅल्क्युलेशन घ्यायचं नाही. मोमेंटचं कॅल्क्युलेशन फक्त आणि फक्त बेंडिंग मोमेंटच्या कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचं आणि तिथं त्याला डिस्टन्सने मल्टिप्लाय नाही करायचं, डायरेक्ट घ्यायचं. होऊ शकतं की मोमेंट आल्यानंतर पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर येऊ शकतो बीएमडी मध्ये, पण जर मोमेंटचे प्रॉब्लेम जनरली टाकत नाही कुणी, युनिट टेस्टला तरी नाही टाकत, तर डायरेक्टली तुम्ही असं समजा की पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर कॅन्टिलिव्हर मध्ये येत नाही. बरं, दुसरा प्रॉब्लेम येऊ शकतो सिम्प्लाय सपोर्टेडचा. सिम्प्लाय सपोर्टेड मध्ये पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर हा फक्त तेव्हाच येतो जेव्हा सिम्प्लाय सपोर्टेड बीमवर ऑल ओव्हर यूडीएल आहे. ऑल ओव्हर यूडीएल आला तरच पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर येतो, नाहीतर तो पण येत नाही. पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर मात्र येतोच. पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर येतो म्हणजे येतोच. पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर आल्याने काही फरक नाही पडत बरं का, पण त्याचं कॅल्क्युलेशन मग परत करावं लागतं पुढं. बरं, या प्रॉब्लेम मध्ये 2 रिॲक्शन काढावे लागतात. पहिले समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0 घ्यायचं, वर जाणारे प्लस, खाली येणारे मायनस. त्यानंतर मोमेंट कॅल्क्युलेशन हे करायचं, समेशन ऑफ मोमेंट अबाउट ए. मग तुम्हाला आर ए आरबी भेटन. आर ए आरबी नंतर शेअर फोर्स कॅल्क्युलेशन करायचे. शेअर फोर्स कॅल्क्युलेशन लॅप व्हायचे, उलटे साइन कन्व्हेन्शन घ्यायचे. पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शेअर आला तर फाइंड आउट करायचं, नाही आला तर नाही गरज त्याचे कॅल्क्युलेशन करायचे, जनरली येत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन करायचे आणि त्यानंतर बीएमडी काढायची. बीएमडी मध्ये पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर जनरली येतोच, सिम्प्लाय सपोर्टेड मध्ये येतोच, तर तो कॅल्क्युलेट करावा लागतो, मग तिथं वेळ जातो. मग दोन्हीपैकी 2 प्रॉब्लेम जर आले तर मी म्हणायला हा करा आणि याला वरला सोडा. याच्यात चुकायचे चान्सेस पण कमी, कॅल्क्युलेशन पण कमी, पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर शिअर येत नाही. आणि याच्यात चुकण्याचे चान्सेस थोडेसे असतात, पण प्रॅक्टिस असेल तर चुकू शकत नाही. पण पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर याच्यात येतोच, ठीक आहे. त्यानंतर ओव्हरहँग बीम. आता याच्यात पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर पण येतो, पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर पण येतो आणि त्यानंतर याच्यामध्ये ओव्हरहँगिंग पार्ट असतो असा सिंगल ओव्हरहँग, कधी कधी या बाजूनी पण असतो. मग आर ए आरबी काढायला थोडंसं तुम्हाला वाटू शकतं वेगळं, तसं रेग्युलर वेने काढायचे, पण तरी पण कॅल्क्युलेशन वाढतात. इथं पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर पण येतो, पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर पण येतो, दोन्ही काढावं लागतं. आणि त्यासाठी जनरली 991चं कॅल्क्युलेटर वापरायला शिकवलेलं आहे मी. MS 991चं कॅल्क्युलेटर वापरा. तर हा जर आला याला वॉरला टाका, हे 2 आले तर कॅन्टिलिव्हर करा, हे 2 आले सिम्प्लाय सपोर्टेड करा, ओव्हरहँगला वॉरला टाका. आणि जर समजा तिन्ही करायचे जे तुम्हाला, तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहे, तिन्ही करू शकता. अजून एक गोष्ट, कॅन्टिलिव्हरची शिअर फोर्स डायग्रॅम, कॅन्टिलिव्हरची शिअर फोर्स डायग्रॅम आणि बेंडिंग मोमेंट डायग्रॅम दोन्ही पण वर येतं, दोन्ही पॉझिटिव्ह येतं. कॅन्टिलिव्हर मध्ये बेंडिंग मोमेंट डायग्राम आणि शिअर फोर्स डायग्राम दोन्ही पॉझिटिव्ह येतं. सिम्प्लाय सपोर्टेड मध्ये असं होऊ शकतं की पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शेअर येणारच आहे, जर तो आला तर अर्धी डायग्राम पॉझिटिव्ह येते, अर्धी डायग्राम निगेटिव्ह येते सिम्प्लाय सपोर्टेड मध्ये. आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर जर नाही आला,
पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर सिम्पल सपोर्टेड मध्ये नाही आला 100% फिगर निगेटिव्ह मध्ये येते. याची बीएमडी निगेटिव्ह मध्येच येते जर पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर नाही आला तर, जनरली येतच नाही. पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर मात्र येऊ शकतो मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर अर्धी डायग्राम खाली अर्धी डायग्राम. ते पण कधी येईल माहिती का, जेव्हा ऑल ओव्हर यूडीएल येईन तेव्हा, जेव्हा ऑल ओव्हर यूडीएल येईन बीमवर तेव्हा, नाहीतर याच्यात सुद्धा पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर येत नाही. कळालं. आणि याच्यामध्ये काही विषयच नाही, इथं पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर पण येणार, पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर पण येणार. हे दोन आले तर हा करा, हे दोन आले तर हा करा. आणि जर ओव्हर हँग जर आला करायची इच्छा असेल तर कन्सेप्ट क्लिअर ठेवून करा. अशा पद्धतीने युनिट 3 करायचं आहे. तुम्हाला काय डाऊट आहे? त्यानंतर येतो बाळांनो युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 मध्ये तुम्हाला करायचंय शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट नंतरचा युनिट आहे बाळांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे बेंडिंग आणि शिअर स्ट्रेसेसचे. ठीक आहे, बेंडिंग अँड शिअर स्ट्रेसेस दोन पार्ट आहे, दोन भागामध्ये हा युनिट डिवाइड केलेला आहे. पहिल्या पार्टमध्ये बेंडिंग. आता बेंडिंगची जेव्हा तुम्ही थेरी पाहणार आहे तेव्हा त्यामध्ये मी तसं सर्व काही लिहून दिलंय, पण तरी पण इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो. पेपरला येतं प्युअर बेंडिंग. प्युअर बेंडिंगची थेरी करून जा. प्युअर बेंडिंगची थेरी म्हणजे काय, फिगर वगैरे काढायची बरं का. या असा स्ट्रेट बीम असतो आणि असा बेंड झालेला बीम असतो. एवढा नाही दाखवायचा, पण जनरली असा बेंड झालेला दाखवायचा. याच्यामध्ये काय सांगायचं की ज्यावेळी बीमवर फक्त बेंडिंग ऍक्शन आहे, बाकी दुसरी कुठलीच ऍक्शन नाहीये, फक्त बेंडिंग ऍक्शन आहे, ओनली अँड ओनली बेंडिंग ऍक्शन, नो शिअर फोर्स डेव्हलप्ड ऑन द बीम, असं जेव्हा मी अज्युम करतो तेव्हा त्याला म्हणतात प्युअर बेंडिंग. प्युअर बेंडिंग मध्ये वरच्या साईडला कॉम्प्रेशन, खालच्या साईडला टेन्शन, सिम्पल सपोर्टेड मध्ये, आणि त्याचा न्यूट्रल ऍक्सिस बेंड होत नाही असं आपण अज्युम करतो. कळालं प्युअर बेंडिंग. प्युअर बेंडिंग येतं बरं का पेपरला. त्याच्यानंतर न्यूट्रल ऍक्सिसची डेफिनेशन येते. 2 नंबरला तुम्हाला न्यूट्रल ऍक्सिसची डेफिनेशन करायची आहे. हे जे न्यूट्रल ऍक्सिसची डेफिनेशन आहे ना, ही हमखास पेपरला येते. मग काय लिहिणार बरं न्यूट्रल ऍक्सिस बद्दल? न्यूट्रल ऍक्सिस इज द ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंट्रॉइड ऑफ द बीम सेक्शन. बीम सेक्शनच्या सेंट्रॉइड मधून पास होते, अँड तो एक असा सेक्शन आहे ऍट विच नायदर कॉम्प्रेशन ऑर टेन्शन आर डेव्हलप्ड ऑन द ऍक्सिस. तो एक असा ऍक्सिस आहे ज्याच्यावर कॉम्प्रेशन पण डेव्हलप होत नाही, टेन्शन पण डेव्हलप होत नाही, म्हणून त्या ऍक्सिसला म्हणतात न्यूट्रल ऍक्सिस. आणि तो बीमच्या सेंट्रॉइड मधून पास होत असतो. कळालं. मग फिगर कशी दाखवणार? अशी फिगर दाखवायची, शेजारी असं काढायचं. आणि हो, डेफिनेशन आल्यावर 2 मार्कला डेफिनेशन येते तेव्हा फिगर पण काढायची बरं का. फिगर काढल्याशिवाय पुढे जायचं नाही. तुमचे टीचर फार कडक आहेत या बाबतीत. आणि ते काय करतात, 4 मार्काचा क्वेश्चन 2 मार्कला टाकतात, आणि 6 मार्काचा क्वेश्चन 4 मार्कला टाकतात, आणि 12 मार्काचा क्वेश्चन 6 मार्कला टाकतात. असे तुमचे टीचर आहेत, ते पूर्ण करत जा. बरं, हे झालं प्युअर बेंडिंग न्यूट्रल ऍक्सिस. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट बरं का, येणार म्हणजे येणारच, अझम्पशन्स. फार महत्वाचं आहे. अझम्पशन्स येतातच. अझम्पशन्स ऑफ प्युअर बेंडिंग. प्युअर बेंडिंगचे अझम्पशन्स तुम्हाला करायचे. प्युअर बेंडिंगचे अझम्पशन कुठले पण 4 अझम्पशन तरी लिहायचे. म्हणजे नाही का, बीम हा बेंड होण्याच्या अगोदर इनिशियली स्ट्रेट होता. बरं, बीमचा जो क्रॉस सेक्शन आहे तो इथून तिथून युनिफॉर्म आहे. बरं, बीमचा जो काही मटेरियल आहे ते इथून तिथून होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक आहे. ठीक आहे. हे सगळे जे काही अझम्पशन्स आहेत भरपूर आहेत, मी लिहून दिलेले तुम्हाला. ते सगळे अझम्पशन वापरायचे. आणि असं पण एक अझम्पशन आहे की न्यूट्रल ऍक्सिस कॉम्प्रेशन मध्ये जात नाही, टेन्शन मध्ये पण जात नाही. हे सगळे असे अझम्पशन लिहायचे. येतं बरं का पेपरला, 4 अझम्पशन कंपल्सरी पाहिजे, येतच आहे एक्झामला. त्याच्यानंतर थेरीमध्ये तुम्हाला पाठ करायचा आहे एक फॉर्म्युला, जो मी या ठिकाणी सांगतोय. फॉर्म्युला पाठ करायचा आहे फ्लेक्चरल फॉर्म्युला. याच्यावर प्रॉब्लेम सुद्धा येते, त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ करण्याची. फ्लेक्चरल फॉर्म्युला काय आहे? M/I सिग्मा B/Y E/R. हा फॉर्म्युला आहे फ्लेक्चरल फॉर्म्युला. 3 रेशो आहे जे तुम्हाला प्रपोर्शन मध्ये दाखवायचे. त्यामध्ये बाळांनो प्रत्येक टर्मचं मिनिंग लिहायचं. फ्लेक्चरल फॉर्म्युला लिहायला आला ना, प्रत्येक टर्मचं मिनिंग. सिग्मा B म्हणजे बेंडिंग स्ट्रेस, Y म्हणजे डेप्थ ऑफ
डेप्थ ऑफ ऍक्सिस फ्रॉम एक्स्ट्रीम लेअर फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस असल्या डेप्थ ऑफ ऍक्सिस फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे एक्स्ट्रीम लेअर पासून ज्या ऍक्सिस भोवती तुम्ही बेंडिंग स्ट्रेस काढता त्या ऍक्सिसचं डिस्टन्स आहे मोजायचं न्यूट्रल ऍक्सिस पासून. कुठून मोजायचं? न्यूट्रल ऍक्सिस पासून. बरं, एम म्हणजे मोमेंट ऑफ रेजिस्टन्स आहे, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, ई म्हणजे यंग्स मॉड्युलस आहे, आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर आहे. जनरली या दोघांचा वापर फार कमी आहे. जर ई आणि आर दिला असेल, ई किंवा आर, तरच हा रेशो वापरायचा, नाही तर सगळ्या प्रॉब्लेम मध्ये हाच रेशो आहे. आणि फ्लेक्झरल फॉर्म्युल्यावर प्रॉब्लेम येतात म्हणजे येतात. हे फॉर्म्युला लिहिता येईल, प्रत्येक टर्मचं मिनिंग आणि फॉर्म्युला यायला 4 मार्क आहेत. फॉर्म्युल्याचं डेरिव्हेशन नाही तुम्हाला. बरं, याच्यावर जर तुम्ही प्रॉब्लेम पाहिले तर याच्यावर 100% प्रॉब्लेम येतो. त्याच्यामध्ये जनरली बेंडिंग स्ट्रेस काढण्याचे फॉर्म्युले येतात म्हणजे येतात. मी सांगतो तुम्हाला, बेंडिंग स्ट्रेस काढण्याचाच फॉर्म्युला येणार. बेंडिंग स्ट्रेस काढण्याचा जर फॉर्म्युला आला तर बेंडिंग स्ट्रेस काढण्याचा फॉर्म्युला जर आला तर या ठिकाणी बाळांनो तुम्हाला आहे ना मोमेंटचे फॉर्म्युले, मोमेंटच्या कंडिशन लिहून दिल्यात. ऑल ओव्हर यूडीएल सिम्प्लाय सपोर्टेड बीम आहे, एमचा फॉर्म्युला वापरायचा WL²/8. सिम्प्लाय सपोर्टेड बीम ऑल ओव्हर यूडीएल. सेंटरला पॉइंट लोड आहे WL/4. व्हेरी गुड. जर कॅन्टिलीवर बीम आहे तर WL²/2 आणि पॉइंट लोड हा फ्री एंडला आहे. फ्री एंडला पॉइंट लोड असेल तर WL. एवढ्याच कंडिशन आहेत. कॅन्टिलीवर बीम येईल नाही तर सिम्प्लाय सपोर्टेड बीम येईल. बीम कोणता हे दिलं नाही तर सिम्प्लाय सपोर्टेड बीम ॲज्युम करा आणि मग फॉर्म्युला वापरा. ऑल ओव्हर यूडीएलचे जनरली जास्त प्रॉब्लेम आहेत, हे वापरा. काही लोक म्हणतील सर यूडीएल पण आला आणि पॉइंट लोड पण आला, मग या दोघांची ऍडिशन करायची. पॉइंट लोडला फॉर्म्युला, यूडीएलला फॉर्म्युला, आणि दोघांची ऍडिशन करून मोमेंट काढायचं. याच्यावरच प्रॉब्लेम येणार, गॅरंटी मला, की सिग्मा बीच येणार. बेंडिंग स्ट्रेस काढा. जनरली आयचा फॉर्म्युला, जनरली रेक्टँग्युलर सेक्शन असेल तर BD³/12. सगळे प्रॉब्लेम जवळपास रेक्टँग्युलर सेक्शनचे, पण सर्क्युलर आला तर π/64d⁻². असं वापरायचं, जमेल. सेक्शन कसा आहे त्यानुसार आयचा फॉर्म्युला आणि कंडिशन काय त्यानुसार मोमेंटचा फॉर्म्युला. आणि वायचा फॉर्म्युला जनरली काय वापरायचा माहिती ना, डेप्थ /2. कोणता बी सेक्शन असू दे, रेक्टँग्युलर, सर्क्युलर, आणि मग सिग्मा बी काढायचं. सिग्मा बीचं युनिट Nm/mm² दाखवायचं. प्रॉब्लेम सांगितला, थेरी सांगितली, काय डाऊट आहे? जमेल एवढं करायला? ओके. आय सेक्शन, टी सेक्शनचे प्रॉब्लेम करू नका बाळांनो, ते नाही टाकणार. ते तुम्हाला जनरली सिलेबसलाच नाहीये, सो डोंट वरी. त्यानंतर आहे ना पार्ट 2 येतो या युनिटचा. पार्ट 2 मध्ये येतात बाळांनो शियर स्ट्रेस. शियर स्ट्रेस. आता शियर स्ट्रेस मध्ये ना जनरली शियर स्ट्रेसचं इक्वेशन विचारतात. फॉर्म्युला आहे शियर इक्वेशन, माहिती आहे, शिकवलंय मी तुम्हाला. Q = FA/y⁻/B. याच्या प्रत्येक टर्मचं मिनिंग लिहायचंय. Qचा फॉर्म्युला आहे शियर स्ट्रेस, Q ची व्हॅल्यू, मिनिंग Q शियर स्ट्रेस आहे, F म्हणजे शियर फोर्स आहे, A म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया आहे, y बार म्हणजे तुम्हाला सांगतो इथं y बार म्हणजे ना मोमेंट, A × y बार म्हणजे फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया आहे, पण A म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया आणि y बार म्हणजे सेंट्रॉइड आहे, आणि B म्हणजे काय, त्याची विड्थ आहे, त्या सेक्शनची विड्थ. इथे खाली I पण आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया IB. I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, B म्हणजे विड्थ ऑफ द सेक्शन, y बार म्हणजे सेंट्रॉइड आहे, A ची व्हॅल्यू एरिया आहे, क्रॉस सेक्शनल एरिया, F म्हणजे शियर फोर्स आहे, Q म्हणजे शियर स्ट्रेस आहे. असं शियर इक्वेशन येतं पहा एक्झामला. अजून एक गोष्ट हमखास येते याच्या थेरीमध्ये, काय येते माहितीये? याच्या थेरीमध्ये शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम विचारतात. फक्त डायग्राम थेरीला. हे बघा अशी डायग्राम काढायची. हे झालं का? ऐका ना, रेक्टँग्युलर सेक्शन असेल किंवा मग सर्क्युलर सेक्शन असेल, या दोन्ही सेक्शनला शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम अशी येते. सर्क्युलर किंवा रेक्टँग्युलर सेक्शन असेल तर शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम विचारली, फिगर अशी काढायची डीच्या शेपमध्ये. त्यानंतर जर हॉलो सर्क्युलर सेक्शन आहे, त्यानंतर तुम्हाला I सेक्शन आहे किंवा मग C सेक्शन आहे,
तर हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन, हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन आहे, हॉलो सर्क्युलर सेक्शन आहे, हॉलो रेक्टँग्युलर, हॉलो सर्क्युलर, आय सेक्शन, सी सेक्शन, असं जर आलं तर तुम्हाला फिगर अशी काढायची, अशी 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 काढायची शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. हॉलो सर्क्युलर सेक्शन, हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन, आय सेक्शन, सी सेक्शन. आणि जर समजा एल सेक्शन आला तर तुम्हाला फिगर अशीच काढायची ऍक्च्युली, पण खालच्या बाजूने फ्लॅंज आहे ना, मग इकडे आज दाखवायचं आणि डायरेक्ट जोडायचं. इथं कर्व आला पाहिजे थोडासा, इथं कर्व आला पाहिजे. आणि जर टी सेक्शन आला तर टी सेक्शन मध्ये फ्लॅंज कुठे आहे, वर आहे. मग तिथं काय करायचं बाळांनो, वरच्या बाजूने असं करायचं, हे असं, नंतर हे असं. ही टी सेक्शनची शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढायची. ओके, तुम्ही म्हणले सर डिस्ट्रीब्युशन डायग्रामला नावं कशी द्यायचे? टॉप आणि बॉटम लेअरला नेहमी शियर स्ट्रेस 0 घ्यायचा, टॉप बॉटम लेअरला. इथं जो शियर स्ट्रेस याला Q1 म्हणायचं, इथं जो शियर स्ट्रेस याला Q2 म्हणायचं, आणि सेंटरला जो शियर स्ट्रेस आहे त्याला Q मॅक्स म्हणायचं. सेम लॉजिक इथं, टॉप बॉटम लेअरला Q0 आणि सेंटरला Q मॅक्स. शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम वेगवेगळ्या सेक्शन करता विचारतातच, तर बघून घ्या कोणत्या सेक्शनला काय झालं. त्यानंतर यामध्ये मी वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम शिकवलेले आहेत, 2-3 टाईपचे प्रॉब्लेम आहेत यामध्ये, एकदम परफेक्ट शिकवलेत. जनरली 2च प्रॉब्लेम आहे जास्त येतात, एक रेक्टँग्युलर आणि एक स्क्वेअर आहे. रेक्टँग्युलर आणि सर्क्युलर. रेक्टँग्युलर सर्क्युलर करता जनरली शियर फोर्स विचारतात. तर शियर फोर्सचा फॉर्म्युला Q आवरेजचा फॉर्म्युला घ्यायचा दोघांसाठी बरं का, शियर फोर्स अपॉन एरिया. एरियाचा फॉर्म्युला रेक्टँगलला घ्यायचा B × D, सर्क्युलरला घ्यायचा π/4D². एरियाचा फॉर्म्युला, शियर फोर्स दिलेला असतो. आणि Q मॅक्स जर काढायचा असेल रेक्टँगल मध्ये, तर रेक्टँगल मध्ये करायचं 1.5 × Q आवरेज, आणि सर्क्युलर मध्ये करायचं 4/3 Q आवरेज. सर्क्युलर मध्ये हे करायचं Q मॅक्सला, रेक्टँग्युलर मध्ये हे करायचं. या टाईपचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. कॉलेजमध्ये झाला होता का असा प्रॉब्लेम? मग तो घेणार. कॉलेजला ज्यांनी जे प्रॉब्लेम घेतले तसाच येतो. ठीक आहे, तर याची प्रॅक्टिस करून जा. थिअरी तर मी तुम्हाला सांगितली. ठीक आहे, अजून एक प्रॉब्लेम यामध्ये विचारला जातो. असा रेक्टँगल देतात बरं का, आणि रेक्टँगल मध्ये ना ते म्हणतात मध्येच, आता याच्या भोवती आपण दरवेळेस शियर फोर्स काढत होतो इथं सेंटर भोवती, ते म्हणतात न्यूट्रल ऍक्सिस पासून समथिंग डिस्टन्सवर एक लेअर आहे, त्या लेअरवर काढायचं आहे तुम्हाला शियर स्ट्रेस. मग अशा वेळी तुम्हाला जो फॉर्म्युला दिला ना मी Qचा, तो फॉर्म्युला काय रे, तो फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्ही. जर सेंट्रल ऍक्सिस सोडून दुसऱ्याच ऍक्सिस भोवती जर त्यांनी फॉर्म्युला दिला, तर या ठिकाणी फॉर्म्युला वापरायचा आहे 6FBD³ ब्रॅकेट मध्ये D²/4 -y². हे फॉर्म्युला वापरायचं आहे. y म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस आहे. 20 mm जर असेल डिस्टन्स, तर न्यूट्रल ऍक्सिसचं डिस्टन्स 20 mm घ्यायचं. टॉप आणि बॉटम लेअरला शियर स्ट्रेस 0 असतो. डेप्थची व्हॅल्यू घ्यायची तर D, शियर फोर्सची व्हॅल्यू दिलेली असते. B आणि D काय आहे, तुमच्या सेक्शनची विड्थ आणि डेप्थ आहे. हा फॉर्म्युला फक्त रेक्टँगलला बसतो, याचा प्रॉब्लेम येण्याची पण खूप शक्यता आहे. हा फॉर्म्युला पाठ करायचा कधी वापरायचा, तेव्हा वापरायचा जेव्हा न्यूट्रल ऍक्सिस सोडून दुसऱ्याच कुठल्या तरी ऍक्सिसवर जर तुम्हाला विचारला शियर स्ट्रेस, तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा रेक्टँगलच्या बाबतीत फक्त. एवढं करून जा. याच्यात सुद्धा IT सेक्शनचे प्रॉब्लेम करू नका, कारण ते तुम्हाला नाही येत. असतील तर फक्त असाइनमेंटला, इथे नाही टाकणार एवढे मोठे. ते आता सब्जेक्ट टीचरवर डिपेंड आहे, तसं पण तरी नका करू, काय एवढं वेळ लोड नाही. आणि शेवटचं आहे बाळांनो, युनिट नंबर 5, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेसेस मध्ये बाळांनो तुम्हाला ना ऍक्सियल और डायरेक्ट लोडची डेफिनेशन करून जा. ऍक्सियल किंवा डायरेक्ट लोडची डेफिनेशन करून जा. इसेंट्रिक लोडची डेफिनेशन करून जा. इसेंट्रिक लोडची डेफिनेशन. त्यानंतर रिझल्टंट स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनच्या केसेस.
स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनच्या केसेस. तुम्ही म्हटले सर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनच्या केस कोणत्या आहेत? तुम्हाला मी शिकवलेलं आहे, तरी पण माहित असू द्या. इकडं मिनिमम असतो बरं का, आणि इकडं मॅक्सिमम असतो. ही पहिली केस आहे. याच्यात तुमचा कॉलम सेफ असतो. दुसऱ्या याच्यात इथं 0 असतं आणि इथं मॅक्सिमम आणि सिग्मा मिनिमम 0 असतो. ही दुसरी केस. आणि तिसऱ्या केसमध्ये काय होतं माहिती ना, हे सिग्मा मिनिमम वर जातो, सिग्मा मॅक्सिमम खाली येतो, अशी फिगर येते. मग इथं तुमचा कॉलम अनसेफ आहे. ही नो टेन्शन कंडिशन जर आली, नो टेन्शन कंडिशन, तर फिगर अशी येणार. सिग्मा मिनिमम मग 0 येणार आणि सिग्मा मॅक्सिमम येणार. इथं सिग्मा मिनिमम मॅक्सिमम दोन्ही येणार. इथं हे सिग्मा मिनिमम 0 येतो नो टेन्शन कंडिशन आल्यावर, आणि या ठिकाणी सिग्मा मिनिमम जर निगेटिव्ह आला तर टेन्शन डेव्हलप होतंय कॉलमच्या बेसवर, मग तो कॉलम फेल होणार. असं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनच्या 3 केसेस एक्झामला येतात. याच्यामध्ये काय होतं माहिती ना, सिग्मा डी हा सिग्मा बी पेक्षा मोठा असतो नो टेन्शन कंडिशनला. सिग्मा डी हा सिग्मा बी ला इक्वल असतो, आणि याच्यामध्ये सिग्मा डी हा सिग्मा बी पेक्षा छोटा असतो. अशा 3 कंडिशन तुम्हाला पेपरला विचारणारच थेरीला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं नो टेन्शन कंडिशन पण पेपरला येते बरं का. नो टेन्शन कंडिशन ती असते जिथं डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस इक्वल असतात. मीन्स नो टेन्शन डेव्हलप्ड ऍट द बेस ऑफ द कॉलम. कॉलमच्या बेसवर कुठलेही कॉलमच्या बेसवर कुठलाही बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप होत नाही, डायरेक्ट स्ट्रेस डेव्हलप होत नाही, त्याला नो टेन्शन कंडिशन म्हणतात. आणि त्याची केस आहे सिग्मा डी इज इक्वल टू सिग्मा बी. ओके, हे येण्याची शक्यता आहे 100%. करूनच जा. नो टेन्शन कंडिशन येणार म्हणजे येणार. अजून एक रूल फार जास्त आहे, तो मिडल थर्ड रूल. मिडल थर्ड रूल माहिती आहे तुम्हाला. असा रेक्टँगल असतो, सेंट्रॉइड मधून एक ऍक्सिस जातो, सेंट्रॉइड मधून एक व्हर्टिकल ऍक्सिस जातो. मग तो भाग ज्या भागामध्ये लोड दिल्यानंतर नो टेन्शन कंडिशन डेव्हलप होतं, तो हा पार्ट असतो. याला म्हणतात कोअर ऑफ सेक्शन. कोअर ऑफ सेक्शनची डेफिनेशन खूप महत्वाची असते. कोअर ऑफ सेक्शन हा एवढ्या याच्यात जर तुम्ही लोड दिला मध्ये तर तुमचा कॉलम सेफ आहे. जर तुम्ही या बाउंड्रीवर लोड दिला तर त्या ठिकाणी नो टेन्शन कंडिशन आहे. पण बाउंड्रीच्या बाहेर जर लोड दिला, इकडे बाहेर कुठं पण, तर त्या ठिकाणी कॉलम अनसेफ होतो, कॉलम कॉलॅप्स होतो. ओके, मिडल थर्ड रूल काय, जर तुमच्या बीमची विड्थ आहे बी, टोटल विड्थ, तर या भागाला म्हणतो मी b/6, या भागाला म्हणतो मी b/6, या भागाला म्हणतो b/6, या भागाला म्हणतो मी b/6. ठीक आहे ना. मग हा जो पार्ट आहे ना b/6 आणि b/6, एवढ्या भागात लोड दिल्यावर आपला कॉलम सेफ आहे, याला म्हणायचं b/3. मग तुम्ही काय केलं, टोटल याचे 3 भाग केले, टोटल याचे 3 भाग केले. डायरेक्टली b/3 केलं तरी जमन म्हणा, एवढं काय नाही, पण ठीक आहे असू द्या, b/3 घ्या. तर 3 भाग करायचे, b/3 टोटल विड्थचे 3 भाग, एक भाग हा 2 भाग आणि हा 3 भाग, असे 3 भाग करायचे. तिन्ही भाग येणार b/3चेच असणार आहे. इथं b/3 करा, b/3. तर 3 भाग जेव्हा तुम्ही विड्थचे करता तेव्हा सेंट्रलचा जो थर्ड पार्ट आहे तिथं तुम्ही लोड दिल्यावर तुमचा कॉलम सुरक्षित आहे. याला म्हणतात मिडल थर्ड रूल. मग अशी फिगर वगैरे काढावं लागेल तुम्हाला आणि मिडल थर्ड रूल लिहायचा. तुम्ही वाचू शकता, मी लिहून दिलेलं आहे, सगळं कन्सेप्ट शिकवलेलं आहे. त्यानंतर येतो बाळांनो कोअर ऑफ सेक्शनची डेफिनेशन. जनरली कोअर ऑफ सेक्शनची डेफिनेशन, कोअर म्हणजे गाभा असतो. कोअर ऑफ सेक्शनची डेफिनेशन आली का असं दाखवायचं, हा झाला कोअर ऑफ सेक्शन. की कोअर ऑफ सेक्शन इज द सेक्शन विदिन विच इफ द लोड लाईन फॉल्स देन युअर कॉलम इज सेफ. जर याच्या आतमध्ये जर तुम्ही लोड त्या ठिकाणी दिला तर त्या ठिकाणी तुमचा कॉलम सेफ असतो, याला म्हणतात कोअर ऑफ सेक्शन. फिगर काढायची, रेक्टँगलची काढू शकता किंवा याची काढू शकता, कशाची काढा. ठीक आहे, बरं. तुम्हाला ना आता मी ना फॉर्म्युला देतो, थेरी एवढीच आहे. कोअर ऑफ सेक्शनची डेफिनेशन, मिडल थर्ड रूल, त्याच्यानंतर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनच्या 3 केसेस, इसेंट्रिक लोड, ऍक्सियल लोडची डेफिनेशन. एवढ्या याच्यातच थेरी कव्हर होऊन जाते तुमची. त्यानंतर तुम्हाला काय करायचं माहितीये, त्यानंतर तुम्हाला आहे ना 100% येणार पेपरला सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम काढायला. आता सिग्मा मॅक्सिमम सिग्मा मिनिमम म्हणजे रिझल्टंट स्ट्रेसेस फाइंड आउट करा, असा प्रॉब्लेम येतो. तर याच्यात जेव्हा असा प्रॉब्लेम येतो त्यावेळी
तुमच्या स्टेप्स फिक्स आहेत. पहिल्या स्टेपला काढायचा डायरेक्ट स्ट्रेस. डायरेक्ट स्ट्रेसचा फॉर्म्युला वापरायचा, जो काही लोड दिला तो डिवायडेड बाय एरिया. तुम्ही म्हणले सर सर्क्युलर सेक्शन आला तर एरियाचा फॉर्म्युला घ्यायचा π/4d². रेक्टँग्युलर सेक्शन आला तर BD, आणि हॉलो रेक्टँग्युलर जर आला तर π/4d² मायनस स्मॉल d². हॉलो सर्क्युलर आल्यावर हा फॉर्म्युला एरियाचा, सर्क्युलर आल्यावर हा फॉर्म्युला एरियाचा, रेक्टँग्युलर आल्यावर हा फॉर्म्युला. हॉलो सर्कलचे फार जास्त प्रॉब्लेम नाही, पण तरी पण घेऊ शकता तुम्ही. पहिली स्टेप झाली, मग सिग्मा बी काढायचा. सिग्मा डीचा फॉर्म्युला वापरायचा बीचा m/z. बर, जर त्या ठिकाणी m चा फॉर्म्युला वापरायची वेळ आली तर P × E करायचं. E म्हणजे इसेंट्रिसिटी असते, त्याची व्हॅल्यू द्यावीच लागते त्यांना, P. त्यानंतर झेडचा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे B/6 किंवा D/6. आता लोड कशावर अप्लाय केला त्याच्यावर डिपेंड आहे. जनरली आपण D/6 वापरतो, कारण ज्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये जवळपास D/6 आहे. ठीक आहे ना. D/6 म्हणजे डेप्थ डिवायडेड बाय 6. रेक्टँग्युलर सेक्शन असेल तर D/6, रेक्टँग्युलर नाही सर्क्युलर सेक्शन असेल तर मग झेडचा फॉर्म्युला होतो π/32. डीचा हॉलो सर्कलचे प्रॉब्लेम येणार नाही याच्यावर, सो डोंट वरी, डायरेक्टली तुम्ही हेच वापरू शकता. तुम्हाला जर हॉलो सर्कल आलाच तर त्याचा पण फॉर्म्युला आहे आपल्याकडे, पण कसं तो जास्त करून येतच नाही. एक्सटर्नल डायमीटर (4) मायनस स्मॉल डायमीटर (4) अपॉन एक्सटर्नल डायमीटर. हे फॉर्म्युले वापरायचे झेडचे. हा वापरा किंवा हा वापरा. रेक्टँगल असेल तर हा, सर्क्युलर असेल तर हा, हॉलो सर्क्युलर असेल तर हा झेडचा फॉर्म्युला. बाकी एमचा फॉर्म्युला तोच आहे, P × E. ई सेंट्रिसिटी दिलेली आहे, पी ची व्हॅल्यू दिलेली असते किलो न्यूटन मध्ये करायला 10³ ने मल्टिप्लाय करायचं. ओके, सिग्मा डी झाला, सिग्मा बी झाला, हे दोन काढायचे बरं का. आणि हे दोन काढले का तिसऱ्या स्टेपला सिग्मा मॅक्स काढायला काय करायचं, सिग्मा डी प्लस सिग्मा बी करायचं. जर डायरेक्ट स्ट्रेस बेंडिंग स्ट्रेसची ऍडिशन केली तर मॅक्सिमम स्ट्रेस येतो बरं का. आणि मिनिमम स्ट्रेसला सिग्मा डी मायनस सिग्मा बी करायचं, म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस मायनस बेंडिंग स्ट्रेस करायचं. असं ऍडिशन सबट्रॅक्शन केलं तर तुम्हाला पाहिजे ते रिझल्टंट स्ट्रेसेस येतात. आणि स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम पॉझिटिव्ह असेल, जर सिग्मा डी तुमचा मॅक्सिमम तुमचा पॉझिटिव्ह आला तर लाईनच्या खाली पॉझिटिव्ह आहे असं, हा पॉझिटिव्ह आला तर लाईनच्या खाली येईन, हा जर निगेटिव्ह आला तर लाईनच्या वर येईन. जर लाईनच्या वर फिगर गेली तर त्या ठिकाणी अनसेफ असतो तो कॉलम. जनरली लाईनच्या वर जाती काही काही प्रॉब्लेम मध्ये बरं का. लाईनच्या वर गेली तर असं येतं, खालच्याला खाली एरो दाखवायचे, वरच्याला वर एरो दाखवायचे, झाली स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. असा प्रश्न येणार म्हणजे येणार. पहिल्या स्टेपला सिग्मा डी, दुसऱ्या स्टेपला सिग्मा बी, तिसऱ्या स्टेपला सिग्मा मॅक्स सिग्मा मिनिमम, चौथ्या स्टेपला शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. ओके, तुम्ही म्हणले सर ही डायग्राम सगळ्या सेक्शनला सारखी का? सगळ्या सेक्शनला अशीच डायग्राम येणार, सगळ्या सेक्शनला. पुढे आहे का आणखीन? आता जर नो टेन्शन कंडिशनचा प्रॉब्लेम आला, नो टेन्शन कंडिशनचा, तर इथपर्यंत दोन स्टेप सेम आहेत, दोन स्टेप सेम वापरायच्या. आणि नो टेन्शन कंडिशन मध्ये सिग्मा डी आणि सिग्मा बी ला इक्वल करायचं. पहिल्या दोन स्टेप आहे तशाच वापरायच्या आणि सिग्मा डी आणि सिग्मा बी ला इक्वल करायचं. आणि तुम्हाला जे काय विचारलं ते फाइंड आउट करायचं. डायमीटर विचारतील, फोर्स पी विचारतील, काय विचारलं ते दोघांना इक्वेट करून मग व्हॅल्यू काढायची. कारण नो टेन्शन कंडिशन मध्ये दोघं इक्वल असतात. कधी कधी इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला विचारतात, मग इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला रेक्टँगलला B/3 आणि एक वापरायचा D/3. रेक्टँगल असेल तर इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला हा काढायचा आणि रेक्टँगलचा कोर दाखवायचा जसं मी दाखवला होता. आणि जर सर्कल आला तर रे D/4 वापरायचं, D/4 डायमीटर डिवायडेड बाय 4 वापरायचं. ओके, ठीक आहे. दोन्ही बाजूचं सांगितलं मी, D/8 आहे एका बाजूला, तुम्हाला माहिती आहे ते दोन्ही बाजू एक बाजू का सांगू? हे असं असतं बाळांनो, असा कोर आहे ना, मग एका बाजूला जर समजा फॉर्म्युला वापरला तर D/8 आहे, इकडे पण D/8 आहे, मग टोटल वापरायचा D/4, डायरेक्ट सेंटर येऊन जाईल. तुम्हाला दोन दोन ठिकाणी वापरायचं वापरा, D/8 परत ऍडिशन करावंच लागेल. इथं तुम्ही B/3 D/3, काही काही लोक B/6 वापरतात, दोनदा ऍड करावं लागेल म्हणून दोन्ही बाजूला यानं. फिगर काढायला विसरू नका, याच्या पुढे काही येणार नाही एक्झामला. एवढंच तुम्हाला 3 युनिटचं करायचंय. काय डाऊट आल्यास नक्की विचारा तुम्ही. बघा पेपर सुटल्यावर आपल्या याच्यातलं 95% येणार म्हणजे येणार. कन्सेप्ट क्लिअर ठेवा. ओके, बाय स्टुडंट्स.